कमाल. बहार. साकेत हे बघ ना, मला घट्ट होतोय हा टॉप. एवढंच? तू जवळचं डेस्टिनेशन बघ ना. मग आपली गच्ची. अरे नाही. अरे 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 अरे. काय काय मग तुझी आई असं मी म्हणेन का? नाही. आय लव्ह यू. कमाल. तुला काय कळणार ग वेल प्लॅन गोष्टींची गंमत. काय साकेत 17 शॅम्पूच्या बाटल्या तिथे. वेडे होता पण खरंच. मला वाटतच नाही आपल्या लग्नाला 2च वर्ष झाली. मला असं वाटतंय तू माझा खूप जुना मित्र आहेस. जुई जुई. साकेत यार, वहिनी नवीन आहेत. उठ 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 जुई उठ उठ. नाही 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 माझ्या अंगावर शिकणार आहेस का तू? आयरिश. हॅपी अॅनिव्हर्सरी. साकेत, फोन वाजतोय तुझा. साकेत, आता मी बाथरूम मध्ये आहे ना. मग बाहेर येऊन घे ना. 5 वर्ष झालीत आपल्या लग्नाला, आता काय लाजायचं? मी लाजत नाहीये, घाबरतोय तुला. का मी असा जर ओला बाहेर आलो तर फरशीवर जे थोडं पाणी सांडेल ना, ते पाणी तुला समुद्र वाटेल आणि तू जी काय बोंबाबोंब करशील ना, त्याची भीती वाटते मला. आता देशील फोन? फार बोललास, आता विसर. हे दे ना. सॉरी आईचा फोन येणार होता, दे ना प्लीज. अरे मग आईंचा फोन येणार होता हे माहित असून सुद्धा फोन बाहेर कसा ठेवलास? आत आधीच ओलंय, त्यात आणखी मायेचा ओलावा नको म्हणून बाहेर ठेवलाय. आता देतेस का पटकन फोन? नाही. मी तुझ्या त्या इस्त्रीच्या कपड्यांवर पाणी फेकेन ना. मग मी इस्त्री फेकून तुला मारेन. ते शक्यच नाही, कारण तुझ्या लाडक्या वहिनीने दिली ना ती इस्त्री. ती इस्त्री तुला इतकी प्रिय आहे की दसऱ्याच्या दिवशी तू आता शस्त्र म्हणून पूजा करतेस त्याची. म्हणूनच शस्त्रासारखी फेकून मारेन. फेकून दाखव. फेक फेक फेक. साकेत यार, फेक. साकेत कपडे ओले होत आहेत. मूर्ख, लहान मुलांसारखा वागतो, बावळट माणूस. बावळटाशी लग्न करणारी बावळटच असते. हो, आणि बावळटाला जन्म देणारी. जुई, तू रियालिटीमध्ये माझ्या आईबद्दल इतकं वाईट साईड बोलत असतेस. स्वप्नात तर तू तिची आई बहीण काढत असशील ग. काहीतरी बोलू नकोस. उचल ना फोन. नाही प्लीज तू उचल ना. तू आत घेऊन जा ना. नाही मी असाच बोलतो, तू स्पीकरवर टाक ना. हा बोल आई. हा साकेत, अरे बिझी होतास का? हो ग, जुईच्या कपड्यांना इस्त्री करत होतो. ऐकच आहे तुझ्या. जय जयकारच चाललाय. अनम्यूट कर. आई काही बोलतोय हा. अगं माहितीये का मला, याची अजून अंघोळ सुद्धा झाली नसेल. याला व्हिडिओ कॉल आहे का? व्हिडिओ कॉल कशाला पाहिजे? लहानपणापासूनची सवय माहितीये मला तुझी. अर्धा तास अंघोळ. बास आई, आता सकाळी सकाळी तुझ्या तोंडून माझं कौतुक नाही ऐकायचं मला. काय म्हणतेस बोल. अरे उद्या संध्याकाळी बेबी आत्या यायची आहे पत्रिका द्यायला, लक्षात आहे ना? येणारच आहे का ती? अरे तिच्या मुलाच्या लग्नाला जाऊ नका हवं तर, पण पत्रिका तर घ्या. का जाऊ की आई आम्ही? जाल? हो जाऊ की. उत्तम. ए मग जुई, अजून एक काम सांगू का ग तुला? सांग चिक्कार कामं सांग तिला. त्या कामात तुलाही तिला मदत करावी लागणार आहे. ए आई, आता प्लीज रुखवतात ठेवतात ती बैलगाडी तयार करायला सांगू नकोस. नाही रे बाबा. किंवा ते गहू चिटकवतात तसं ते फ्लॉवर पट वगैरे करायला सांगू नकोस. साकेत, रुखवत मुलीकडच्या बाजूकडनं करतात. हे मुलाचं लग्न आहे ना, ऐक तरी. बघ ना, ऐकूनच घेत नाही हा. काय सांगू आई तुम्हाला. साकेत, जरा 2 मिनिटं शांत राहा. जुई, हे बघ, मानाच्या 3 साड्या घ्यायच्या. घ्याल का तुम्ही? मी पैसे देतो, जुई साड्या घेईल. पैसे मलाही देता येतात. पैसे मी देते, तुम्ही फक्त साड्या घ्या. नको. नको म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही पैसे देऊ नका, साड्या आम्ही घेतो
आणि साकेत येत माझ्याबरोबर शॉपिंगला. हा. मी कशाला? मला काय कळतं साड्यातलं? तेच कळेल तुला. म्हणजे किमान 10 वर्षांनी तरी तू माझ्यासाठी स्वतः जाऊन चांगली साडी चूज करशील. आणि जीही तू जाऊन बदलशीलच. बरं बरं, चालू द्या तुमचं. हं, मी ठेवते फोन. बाय. ओके आई, बाय. अरे उगाच तुला उचलायला सांगितलं फोन. थंडी वाजते. मी काय म्हणतो, आपण ना ते प्राण्यांची नावं असलेली साड्या नको घ्यायला. प्राण्यांची? हा, ते असतं ना घडियाल. मगरीच्या नावाने कोणी साड्या बनवतो का? मुळात ते गढवाल आहे. मुळात आपण मराठी आहोत. आपण मराठी साड्या घेतल्या पाहिजे. आपण ना पैठणी घेऊ, पैठणी. आणि त्यातही ना वेगळं डिझाईन बघू. मोर खूप कॉमन झाले आहेत. आपण ना पैठणीवर वेगळे पक्षी शोधू. बहिरी ससाणा किंवा बुलबुल किंवा घार. पैठणीवर घार? तू ना कावळे छापून घे पैठणीवर. हे डोंकावळ्या, पैठणीवरती मोरच छान दिसतात. आणि माझ्या मतांचा तुला फायदाच होणार नसेल तर मग मी काय येऊ? मला तुझं मत नकोच आहे, मला ड्रायव्हर हवाय. जुई, तुला डायरेक्ट बोलायला लागलीस का? ओले माझ्या शो. नाही नाही, आता प्रेम नाही, आता नाही. मग मानाची साडी देऊ तुला? बॉसच आता. साकेत. कडक एक नंबर साडी आहे. लॉक करा, घेऊन टाकू. तुमचं काही डिस्काउंट असेल तर कॅन्सल करा, आम्ही पूर्ण पैसे देऊ. काय साडी दाखवली काका तुम्ही. तुमच्यावरच इतकी कमाल दिसते, आमच्या आत्यावर तर बहार. चला चला बिल करू. साकेत, त्यांनी दाखवलेली पहिली साडी आहे. अजून साड्या नको बघायला? अजून कशाला बघायला पाहिजे? अगं, पहिलीच भारी आहे ना. अरे थोड्या तरी बघूया ना. थोड्या म्हणजे किमान 7-8 तरी. 7-8? तुझी दुकानांची यादी बघ आजची. 12 दुकानांमध्ये जायचं आपल्याला. 12 दुकानांमध्ये म्हणजे प्रत्येक दुकानात 8 म्हणजे बारी अटी 420 साड्या बघायच्या आहेत आज. बारी 8 420. 96. हा, बारी 96. बघ बघ, 96. वर्ल्ड कप हरलो तो आपण त्या वर्षी. आकडाच वाईट आहे. साकेत तू जरा फिरून ये, मी तोपर्यंत साड्या बघते. आपण बागेत आलो आहोत का? साकेत. आलोच, येतो दादा. पण बघा, सगळ्या साड्या बघून शेवटी हीच साडी सिलेक्ट करणार आहे. अगं म्हणजे आत्ताच ते बाजूला काढून ठेवतील ना, म्हणून म्हणालो. जातोस? बघतो पुरुषांसाठी काय आहे या साड्यांच्या दुकानात. अरे वा, कूलर. अजून फक्त 3 साड्या घ्यायच्या. चल साकेत. अरे अच्छा, फोन आला मला. व्हायब्रेटरवर घुरघुरला. हॅलो, अरे कसा आहेस तू? अरे किती वर्षांनी बोलतोय आपण. तू हो ना पुढे, साड्या बघायला घे, मी आलोच. हा जरा जास्त वेळ चालेल फोन. हॅलो. हॅलो. अरे ठेवलं त्याने फोन. चल. हा बोल जुई. साकेत, मिळालं का रे पार्किंग? नाही ना ग, अर्धा तास झाला शोधतोय पण सापडतच नाहीये पार्किंग. माझ्या समोर तू पार्किंग मध्ये. आता बाहेर निघ आणि दुकानात ये.
दादा तुमच्याकडे रिजेक्टेड साड्या आहेत? डिफेक्टिव्ह म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही, डिफेक्टिव्ह नाही, रिजेक्टेड साड्या. म्हणजे बायकांनी बाजूला काढून ठेवलेल्या साड्या, त्याच साड्या आहेत. नाही नो. तशा वेगळ्या साड्या ठेवायला पाहिजेत मग तुम्ही. का? कारण तुला इतर बायकांनी रिजेक्ट केलेल्याच साड्या आवडतात ना. नोटीस केलंय मी. आपण स्वतः साडी घेत असताना इतर कोण कशा साड्या घेते याचकडे जास्त लक्ष असतं तुझं. आता हे बघ, ह्या साड्या त्या बाईंनी रिजेक्ट करून बाजूला ठेवल्यात ना, त्या तुला नक्की आवडतील. ओ त्या साड्या आम्ही घेतल्यात ना. साकेत यासाठी सांगत होते तिकडे ठेव म्हणून. सॉरी हा, खरंच सॉरी. झालं, आता बघू मी साड्या. काका मला ना महेश्वरी दाखवा, इरकल दाखवा, पटोला दाखवा आणि अजरक मध्ये काही नवीन प्रिंट असेल तर तेही दाखवा आणि गज्जी सिल्क दाखवा. गजनी सिल्क? गजनी नाही रे, गज्जी सिल्क. गज्जी सिल्क दाखवा. हे केवढी नावं पाठ आहेत ग तुला साड्यांची. आणि ब्लाउज पीस ना, ब्लाउज पीस साड्यांमध्ये आतमध्ये असतो हे एवढं कळतं मला. आता तू पुन्हा वेगळे ब्लाउज पीस निवडण्यात वेळ वाया घालू नकोस. अरे मानाच्या साडीमध्ये ब्लाउज पीस द्यावा लागतो. सुई, मला ना असंख्य लग्नांमध्ये अनेक शर्ट पीस मिळालेले, ते तसेच पडून आहेत. ते दे ना साड्यांसोबत ब्लाउज पीस म्हणून. कोणाला घंटा कळणार नाही. नाहीतरी तुम्हा बायकांना दुसऱ्याने दिलेले ब्लाउज पीस घालताच येत नाहीत. तुम्ही स्वतः वेगळे जाऊन ते घेता. आता अशी सोय केली आहे बाबा की साड्यांसोबत आतमध्ये साडीचा ब्लाउज पीस असतो शिवलेला. तरी नाही, आम्ही त्या साडीचा ब्लाउज पीस फाडून त्याचे उशांचे अभरे शिवणार. मग पुन्हा वेगळे ब्लाउज पीस घ्यायला पुन्हा दुकानात. मग साडी फॉल पिको करायला पुन्हा दुकानात. मग साडीवरचा परकर घ्यायला पुन्हा दुकानात. दुकानात दुकानात पुन्हा पुन्हा दुकानात. आता मला कळलं, ह्या साड्यांच्या दुकानात गाद्या का असतात? बायकांबरोबर येणाऱ्या नवऱ्यांना झोपण्यासाठी. छान झालं. आता तू फिरून येतोस असंच म्हणायचंय ना तुला? हो, तू खरंच जा. घरी गेलास ना तरी चालेल, माझे मी येईन. नाही, मी माझ्या आईला शब्द दिलाय हिच्यासोबत शॉपिंगला जाईन म्हणून. तो मोडता येणार नाही मला. आता एक शब्द जरी बोललास ना तर मी तुझं जे मोडून ठेवेन. येतो. आलोच दादा. आईसाठी एखादी साडी घेईन म्हणतोय पटकन. दमलो रे बाबा, दमलो. घरच्या लाईट मध्ये बघूया का साड्या कशा दिसतात. चाललो रे बाबा, घर सोडून चाललो. मस्करी करते रे. आई ग, अरे बाबा. मी ना आता उद्याच जाते आणि या साड्यांसाठी गिफ्ट रॅपिंग पेपर घेऊन येते. तू कुठेही जा आणि काही घेऊन ये, फक्त मला घेऊन जाऊ नको. साकेत, हो, मी चहा घेणार आहे, प्लीज कर. मी चहाबद्दल नाही बोलत आहे. मग आपण इतक्या साड्यांच्या दुकानात फिरलो, तुला एखादी साडी माझ्यासाठी घ्यावीशी नाही वाटली? किमान म्हणायचंच तरी, जुई बघ तुला एखादी आवडते का. त्याचं असं आहे मॅडम, जरा तुम्ही तुमचा हात लांब करा आणि त्या बॅगेतल्या बॉक्समध्ये हात घाला. हा, तो नाही, त्याची पुढची बॅग. काय ना, तुम्ही मला जेव्हा म्हणत होता फिरून ये, तेव्हा फिरता
मला एक फिरत्या रंगाची साडी आवडली तुमच्यासाठी आणि मी ती घेऊन आलो. काही काय बदलायची असेल तर 1 महिना आहे. कमाल. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आईचा फोन. आता मी माझ्या सासूचं कौतुक करणार. हा आई बोल. सगळ्या साड्या घेऊन झाल्यात. आई तुम्हाला फोटो पाठवते लगेच. घेतल्या पण साड्या? हो का ग? अरे बाबा आता म्हणत होते बेबी आत्याच्या मुलाचं लग्न थोडं पोस्टपोन होतंय म्हणून. काही काय काल पत्रिका दिली ना त्यांनी. अरे म्हणजे कन्फर्म नाहीये, ते कोविडमुळे नियम बदलतायत ना, त्याच्यामुळे कदाचित थोडस पुढे ढकलतील असं म्हणतायत. आई ठीक आहे ना. ठीक आहे ना. काय एवढ्या साड्या घेतल्यात त्याचं काय? साड्या काही वाया जात नाहीये. आणि माझे कष्ट तुझे. तुला ना कळणार नाही. हे बघ आई, मी आत्ताच सांगतोय, हे जर लग्न पोस्टपोन झालं ना तर ह्या साड्यांचे शर्ट शिवेन मी माझ्यासाठी. अरे Promise? आला आला फोन आला आले 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 म्हणजे कंपनी आले. काय खाणार आहात तुम्ही? पिझ्झा, बर्गर? मला खरं तर वरण भात आणि लोणचं खावंसं वाटतंय. मला लोणचं तेवढं मागू नकोस, नाहीतर जुई मला बरणीत कोंबून माझं लोणचं घालेल. काय करू ह्यांच्यातलं लहान मूल जाग करायला पाहिजे.